नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया कॉनकॉर्ड कंट्रोल सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कॉनकॉर्ड कंट्रोल सिस्टम्स सेक्युर रुपीज 56.58 कोटी ऑर्डर फॉर लोको वायरलेस कंट्रोल सिस्टीम फ्रॉम इंडियन रेल्वेज. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कॉनकॉर्ड कंट्रोल सिस्टम्स लिमिटेड या कंपनीला इंडियन रेल्वेजकडून लोको वायरलेस कंट्रोल सिस्टीमच्या सप्लाय, इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंग करिता फ्रेश ऑर्डर मिळाला आहे 56.58 कोटी रुपयांचा. आणि याच अपडेटमुळे कॉनकॉर्ड कंट्रोल सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग सेक्युर EPC सोलार ऑर्डर वर्थ रुपीज 391.38 कोटी फ्रॉम NTPC ग्रीन एनर्जी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेडला NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड कडून ऑर्डर मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 391.38 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया मीरा इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग आपण येथे बघू शकतो. ही अपडेट आली आहे 26 डिसेंबर 2025, म्हणजे आज दुपारी 12 वाजता. तर मित्रांनो, मीरा इंडस्ट्रीज लिमिटेडने 2 जानेवारी 2026 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी 2 जानेवारी 2026 ला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, करंटली या कंपनीचा फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये पर शेअरचा. म्हणजे ही कंपनी 1:2 च्या रेशोचा देखील स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते, 1:5 चा देखील आणि 1:10 चा देखील. आणि ॲक्च्युअलमध्ये कंपनी किती रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करेल हे तर आपल्याला 2 जानेवारी 2026 लाच माहीत पडेल. आणि याच अपडेटमुळे मीरा इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया कोलगेट पाल्मोलिव्ह इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कोलगेट पाल्मोलिव्ह इंडिया रिसीव्ह रुपीज 267.64 कोटी इन्कम टॅक्स डिमांड फॉर फायनान्शियल इयर 2022. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोलगेट पाल्मोलिव्ह इंडिया लिमिटेडला असेसमेंट ऑर्डर रिसीव्ह झाला आहे फ्रॉम द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. आणि डिमांड वाढून झाली आहे 267.64 कोटी रुपये. आणि ही कशासाठी आहे तर फायनान्शियल इयर 21-22 आणि असेसमेंट इयर 22-23 करिता. आणि याच अपडेटमुळे कोलगेट पाल्मोलिव्ह इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा स्टील लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा स्टील गेट्स 1.4 बिलियन युरोज लीगल नोटीस फॉर एन्व्हायरमेंट डॅमेज इन नेदरलँड्स. तर मित्रांनो, टाटा स्टील लिमिटेड या कंपनीला नेदरलँड्समध्ये एन्व्हायरमेंट डॅमेज साठी 1.4 बिलियन युरोजचा लीगल नोटीस रिसीव्ह झाला आहे. आणि याच अपडेटमुळे टाटा स्टील लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया SRF लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, SRF गेन्स ॲज गव्हर्नमेंट इम्पोजेस अँटी डम्पिंग ड्युटी ऑन अ की प्रोडक्ट टू रिड्यूस कॉम्पिटिशन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंडिया म्हणजे आपल्या भारत देशाने अँटी डम्पिंग ड्युटी इम्पोज केली आहे या प्रोडक्टवर जे यूज होते रेफ्रिजरेटरच्या साठी. हे जे प्रोडक्ट आहे ते यूज होते, यावर इंडियाने अँटी डम्पिंग ड्युटी इम्पोज केली आहे, म्हणजे लावली आहे. आणि याच अपडेटमुळे SRF लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे.
चला आता बोलूया कोफोर्ज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कोफोर्ज टू एक्वायर US बेस इनकोरा फॉर 2.35 बिलियन $. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, कोफोर्ज लिमिटेड या कंपनीने डिफिनेटिव्ह ॲग्रीमेंट साईन केला आहे. कशासाठी? टू एक्वायर इनकोरा, जी सिलिकॉन व्हॅली बोर्न AI नेटिव्ह इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कंपनी आहे. त्याचसोबत डीप एक्सपर्टाईज अक्रॉस आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड अँड डेटा प्लॅटफॉर्म्स. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे कोफोर्ज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. बोलूया मनप्पुरम फायनान्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, मनप्पुरम फायनान्स टू इन्फ्यूज ₹250 कोटी इंटू आशीर्वाद मायक्रो फायनान्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NBFC कंपनी मनप्पुरम फायनान्सने आपल्या सबसिडरी कंपनी आशीर्वाद मायक्रो फायनान्समध्ये 250 कोटी रुपयांचे इन्फ्युजन म्हणजे इन्व्हेस्टमेंट केले आहे. आणि मित्रांनो, मनप्पुरम फायनान्सने आपली बोरोविंग लिमिट्स इन्क्रीज केली आहे 75,000 कोटी रुपयांपर्यंत. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे मनप्पुरम फायनान्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया PSU कंपनी हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, हुडको एक्सपेक्ट ॲसेट बेस टू बीट टार्गेट्स स्टेप अप अर्बन इन्फ्रा फोकस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर यांनी सांगितले की हुडको ही कंपनी करंट फायनान्शियल इयर 2025-2026 म्हणजे करंट फायनान्शियल इयर 2026 एंड होईपर्यंत कंपनीचा AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट पोहोचून जाईल 1.6 लाख कोटी रुपयांपर्यंत. आणि मित्रांनो, कंपनीने मागल्या 2 वर्षापासून टार्गेट ठेवला होता 1 लाख कोटी रुपयांचा. म्हणजे मित्रांनो, ही कंपनी आपल्याच AUMच्या टार्गेटला सरपास करू शकते. आणि किती कंपनी AUM होईल फायनान्शियल इयर 2026 एंड होईपर्यंत, ते तर आपल्याला जेव्हा फायनान्शियल इयर 2026 एंड होईल तेव्हाच माहीत पडेल. तसेच मित्रांनो, याच्या चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टरने सांगितले की कंपनीचा टार्गेट आहे 25%च्या CAGR म्हणजे कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेटने ग्रो होण्याचा कंपनीचा टार्गेट आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे हुडको ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.